हे समोर नको बसून आहे असं आहे ना भाऊ की असं आहे ना सचिन आणि सुजित स्ट्राईकर सुजित चला डीप स्क्वेअर लेग प्लीज शिवा आपल्या मागे जो प्रेक्षक आहे त्याला फक्त आवाज द्या थोडंसं मागे उभे राहा सर आपण धन्यवाद सहाव्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय अर्थातच एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन अधिरा मुकेश रॉयल चेंबूर तर त्यांच्या विरुद्ध बँड्रा पॅकर्स मुकेश रॉयल चेंबूरचा विचार केला गतवर्षीचे विजेते डिफेंडिंग चॅम्पियन आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शेअरिंग अर्थात ज्याच्यासोबत मॅन ऑफ द टुर्नामेंटची शुभम लोखंडेने केलेली तो करण सोडा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतो या स्पर्धेचा दुसरा सामना इन ऍक्शन मध्ये पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय शुभम लोखंडे प्रयत्न झाले आहेत परंतु एक धाव रोखू शकत नाहीये पहिल्या चेंडूवरती सुजीतचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे मागच्या वर्षी सुद्धा या मैदानावरती चांगली फलंदाजी सुजीतची राहिली होती पहिल्या चेंडूवरती ड्राईव्हचा चांगला फटका आपण पाहिला आता मात्र स्ट्रायकिंग वरती आपण सचिनला पाहतोय बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता संपर्क तितका चांगला नाहीये एका धाव्याने धावफलक दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे 16 मिनिटाचे टायमर आपला ऑन आहे हे सुद्धा आपण स्वतःच टेक केअर करायचे कारण आज आपल्याला तब्बल 16 संघ इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला आणि करण सोडाची हीच खासियत आहे एकाच टप्प्यावरती दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे रॉंग वन सुद्धा अंडरम क्रिकेटमध्ये हाताळण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे असा गोलंदाज मिस्टर करण सोडाला आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहिलं अजून एक डॉट बॉल क्लासिकल लेग कटर करण सोडा गतवर्षी सुद्धा अजून एक चांगला बॉल धुंडो रे साजना टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिला बाहेरच्या दिशेने वळताना आपल्याला दिसतोय प्लेड स्विंग एनवेस करण सोडाची खासियत आहे अजून एक डॉट बॉल या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात चला बॅनरच्या मागे जो पंचांच्या मागे प्रेक्षक आहे प्लीज आपल्याला वारंवार विनंती केली जाते इथे मात्र षटक समाप्त होते अजून एक डॉट बॉल चला प्लीज ऑन साइडला जो प्रेक्षक वर्ग आहे थोडस आपण हात मागे ठेवा बॅनरच्या मागे उभे राहू नका मित्रांनो स्टंप्सच्या मागे जो प्रेक्षक वर्ग आहे कारण तिथून खेळाडूंना डिस्टर्बन्स होतं गोलंदाजी मार्कवरती आवड पाहतो मिस्टर मतंग सारंग इथे मात्र डॉट बॉल येतोय बेगेड करण्याच्या प्रयत्नांमध्ये सचिनला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता संपर्क तितका चांगला नाहीये आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं बॉक्स आउटच्या रूपामध्ये सचिनला जावं लागणार आहे
न्यू बॅटर न्यू मॅन अशफाक मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न बॉक्स आउटच्या रूपामध्ये. अजून एक झटका. तू चल मे आया. अशफाकला सुद्धा जावं लागणार तंबूच्या आसराला. फुलर लाईनच्या चेंडूला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क मात्र थोडंसं तिथे कमी राहिलं. फुरकन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हलक्या त्याने फक्त पुश केले. सिंगल तिथे कंप्लीट होईल आणि सिंगलने धावफलक 3 या आकड्यावरती आहे. 3 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडू आतापर्यंत या षटकातील फेकून झाले 4. दुसरे षटक इथे दांडी 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 गुल. सुजितला जावा लागणार आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. मागून अर्थातच दांडी उडवली आहे फलंदाजाची. ज्या खेळाडूवरती सर्वात जास्त जबाबदारी होती सुजितला चालतं केलं इथे मात्र. मतंग सारंग का अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून मला सोनसाखळी सुद्धा भेटली आहे. अनेक मोठी मोठी पारितोषिकं मी का पटकावली आहेत त्याचं उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. शेवटचा अंतिम चेंडू आणि हा चेंडू फेस करण्यासाठी या षटकातील अरुण स्ट्राईक एंडवरती आहे. इथे मात्र षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 1.5च्या सरासरीने केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सॅम्युएलला इंट्रोड्यूस केलं गेलंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती राईट हँड राऊंड विकेटने सॅम्युएल. इथे मात्र आपण पाहिला अजून एक चांगला डिलिव्हरी. अजून एक चांगला बॉल. एक चांगली साईड आपण पाहतोय. एका बाजूला अधिरा मुकेश रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला बँड्रा पॅकर्स. रॉंग वन पद्धतीचा चेंडू होता. अजून एक डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय. सॅम्युएलकडे सुद्धा क्षमता आहे. चेंडू एकाच टप्प्यावरून दोन्ही बाजूने वळवतो. रॉंग वन त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे थोडंसं फलंदाज कन्फ्यूज दिसतोय. प्रत्येक चेंडूवरती अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याकडे विविध चेंडू असणं गरजेचं आहे. अजून एक चांगला लेग कटर. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आला. संपर्क झालाय परंतु एकच धाव बघता बघता 4 चेंडूचा खेळ या षटकातील सुद्धा समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत फक्त 4. इथे मात्र आपण पाहिलं तिथे सुद्धा सिंगल भेटणार आहे. इथून मात्र सिंगल डबलने जास्त काय होणार नाही कारण समोर मात्र एक चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा आपल्याला भेटणार आहे. जेव्हा आपण धावा डिफेंड करण्यासाठी येणार आहेत तर इथून धावा करणं गरजेचं आहे जर आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. स्टेप आउट केलाय. बिगेड करण्याचा प्रयत्न होता. बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय. अजून एक झटका. फुरकान बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय. न्यू बॅटर मोमीन मैदानाच्या आतमध्ये. बँड्रा पॅकर्स विरुद्ध आपण पाहतोय अधिरा मुकेश रॉयल चेंबूर. गतवर्षीचे विजेते डिफेंडिंग चॅम्पियन. मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत त्याच पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. टॉस गमावल्यानंतर मात्र आपण पाहिलं गोलंदाजीचा भार सांभाळावा लागला परंतु गोलंदाजाने कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र गतवर्षीचा अर्थातच मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू म्हणजेच
शुभम लोखंडेला आपण पाहतोय, ज्याने खेळाडूवृत्ती दाखवली आणि स्वतःच्या अर्थातच टीम मेट सोबत म्हणजेच करण सोडासोबत ते मॅन ऑफ द टुर्नामेंटचं प्राइज शेअर केलं होतं, जी बायसिकल होती. इथे मात्र फटका चांगला आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती शुभम लोखंडे विरुद्ध केला जातो हल्ला बोल. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय आणि धावफलक आता 9 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवरती पंच, रनआउटची संधी, कलेक्शन झालंय परंतु थोडंसं टायमिंग चुकीचं राहिलं, त्याच्यामुळे 10 धावा धावफलकावरती लागत आहेत. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड आहे. इथून मात्र 2-3 मोठे फटकं खेळणं गरजेचं आहे. रन बॉल इक्वेशन तरी समोरच्या संघासमोर ठेवावं लागणार आहे. इथे मात्र अजून एक वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव ॲड ऑन होणार आहे. धावफलक 11 या आकड्यावरती आहे. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि हीच शुभमची ओळख आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं एक्स्ट्रा कट त्याच्या चेंडूवरती असते. आपण पाहिलं डाऊन द लेग साईड कुठेतरी पिचिंग होती परंतु सरळ वेध घेतला लेग स्टम्पचा. अनेक रील सुद्धा आपण शुभम लोखंडेच्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये याच चेंडूच्या मदतीतून व्हायरल होताना पाहिले आहेत. खास करून अर्थातच माईमचा महाराजामधला अर्थातच जो जे चेंडू, दोस्ती चषकामधला चेंडू, अशा अनेक रील्स याच्या लेग स्पिनच्या वाईड अर्थातच होताना आपण पाहिले आहेत, व्हायरल होताना पाहिले आहेत. स्वतः इरफान मैदानाच्या आतमध्ये काल सुद्धा आपण त्यांचे संघ पाहिले आहेत. अजून एक वाईड बॉल. स्टेप आउट केला आणि सिंगल परिपूर्ण होते. इरफानचा विचार केला, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचे संघ खेळताना पाहतोय. डॉट बॉल आहे. षटक समाप्त झाले आणि अर्थातच विचार केला टार्गेटचा. टार्गेट आपल्या समोर असणार आहे 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 इज अ टार्गेट. 13 धावा धावफलकावरती 14चा पाठलाग करायचा आहे. चला बॅटर दाखल व्हा. 14चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय शुभम लोखंडे तर दुसऱ्या बाजूला कुणाली जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला सुरुवात करा प्लीज.
इस्माईलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे आणि कुणाली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 14 धावांचा पाठलाग करायचंय. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलंय, सिंगल तिथे परिपूर्ण होईल. चौकार येतोय. मिसफील्डच्या रूपामध्ये 4 धावा आहेत. 10ची गरज आहे. आईगावदेवी स्टार्स टॉस साठी आपण रेडी राहायचंय. दुसरा चेंडूवरती सुद्धा झालाय कडा प्रहार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. शुभम लोखंडेच्या फळीतून येत आहेत. पहिला फटका ड्राईव्हचा, त्याच्यानंतर स्ट्रेट डाऊन द ट्रॅक स्विच हिटचा प्रयत्न. शुभम लोखंडे अर्थातच बॅक टू बॅक तिसरा चौकार आपण पाहतोय. 12 धाबा धावफलकावरती आहेत. सिंगल हँडेड स्ट्रोक या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल का? स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये. 360 डिग्री म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे. इथे मात्र वेगा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावामध्येच रन सोडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. लास्ट चला करेक्शन. षटक समाप्त झाले. वाईड बॉल येतोय. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये आता उरली. एका धावेची गरज आहे. आणि विजयी होतो इथे आपण पाहिलं अधिरा मुकेश रॉयल चेंबूर. चला टॉस साठी लगेचच. आई स्वराज्य स्टार्स टॉस साठी लगेचच या. आई गावदेवी स्टार्स करेक्शन. आई गावदेवी स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला अधिरा मुकेश रॉयल चेंबूर टॉस साठी लगेच.